केज तालुक्यात ऊसाच्या शेतात सापडले 3 महिन्यांचे बाळ। पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल। एक ऊसाच्या शेतात कापडात लपेटून ठेवलेले 3 महिन्याचे पुरुष जातीचे बाळ होळ आडस रस्त्याच्या कडेला सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आढळून आले। त्या बाळाला पोलिसांनी उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात सुद्धा दाखल केलंय। नेमका या बाळाची आई त्याला असे टाकून का गेली असेल अशी चर्चा या भागात रंगलेली आहे। तालुक्यातील होळ आडस रस्त्याच्या दरम्यान असलेल्या ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याला ऊसाच्या पाचटात काळ्या व लाल चौकटी रंगाची रग पांघरून घातलेले एक 3 महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत बाळ सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आढळून आले। त्या शेतकऱ्यांनी ही माहिती इसुपोडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ सेंडगे यांना दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ सेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल सेंडगे, पोलीस हवालदार खेडकर व महिला पोलीस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले। पोलीस घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी ते लहान बाळ ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या बाळाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सुद्धा दाखल केलं होतं।